आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बुलढाण्यातल्या जळगाव जामोद नगर परिषदेनं कोणतीही शहानिशा न करता दिलं वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र। याच मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे वृद्धेच्या बँक खात्यातनं मुलांनाच केले 10 लाख लंपास। वसईमध्ये विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढायला लावणाऱ्या वसईतील शाळेची मान्यता रद्द। उठाबशा काढल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। शाळेची हिंदी इंग्रजी दोन्ही माध्यमांची 2025 ते 26 अखेरपासूनची मान्यता रद्द। कल्याणमध्ये बाईक टॅक्सीने प्रवास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि लूट प्रकरणी गुन्हा दाखल। कल्याण महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। न्यायालयाकडून आरोपीला या ठिकाणी गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी। नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील 18 गृहप्रकल्पांचं काम बंद। वायू आणि ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध घालण्यासाठी जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी तयार होणार। प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक व्यावसायिक विश्वास व्यवहार्यता सल्लागाराची नियुक्ती करण्याची ही प्रक्रिया सिडकोकडून सुरू। नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार। तर यशवंतपूर ते वास्को द गामा आणि बंगळुरू कैंट ते वास्को द गामा या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार। दक्षिण आणि पश्चिम रेल्वेचं नियोजन, कोकण रेल्वेची माहिती। वंदे भारत दुरांतो शताब्दी राजधानी या लांब पल्ल्यांच्या रेल्वेमध्ये आता प्रवाशांना मिळणार शुगर फ्री फूड। प्रवाशांच्या मागणीनुसार अन्न दिलं जाणार, मध्य रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती। मुंबईतील मालाड, मालवडी, मनोर आणि गोराईच्या कांदळवनांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेल्या बांगलादेशींवर कारवाई होणार। 2 दिवस गृह विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये जनाक्रोश आंदोलन। सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांचा प्रांत कार्यालयासमोर ठिय्या। जयश्री थोरात या लहान मुलाला कडेवर घेऊन आंदोलनात सहभागी। बिबट्या मुक्त संगमनेर करा अशी आंदोलकांची मागणी। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाचा होणार कायापालट। भव्य सुसज्ज कॅन्सरसह सर्व उपचार केंद्रांचं मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन। घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार। गोरेगाव ते मुलुंड जोड रस्त्याच्या 4थ्या टप्प्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मागवल्या निविदा। 1293 कोटींचा खर्च अपेक्षित। मुलुंड ते ऐरोली टोलनाक्यापर्यंतच्या कामासाठी या निविदा। तर प्रकल्पामुळे पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा 4था जोड रस्ता मुंबईकरांना उपलब्ध होणार। दादरच्या मीनाताई ठाकरे पूल मार्केट जवळील मच्छी मार्केटला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध। जी उत्तर विभाग कार्यालयाबाहेर स्थानिकांचं या विरोधात आंदोलन। आंदोलनात मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांसह महिलांचाही सहभाग। मुंबई महानगर प्रदेशामध्ये 170 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू। पुढील 2 वर्षात मुंबईमध्ये 132 किलोमीटर मेट्रो धावणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी देण्यास विरोध। शिवाजी पार्कच्या रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेला पाठवली कायदेशीर नोटीस। करदात्यांचा पैसा नागरी सुविधा देण्यासाठीच वापरण्याची ही मागणी। भाड्यानं घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार। म्हाडा सर्वसामान्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरं सुद्धा उपलब्ध करून देणार। म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार। पुणे शहरात आता नव्यानं होणार 2 पोलीस परिमंडळं तर 5 नव्या पोलीस ठाण्यांना गृह विभागाची परवानगी। 3 पोलीस आयुक्त आणि 6 सहाय्यक पोलीस उपायुक्त पदाला मंजुरी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा फुले यांच्या स्मारक एकत्रीकरणाचा प्रस्ताव रखडला। भूसंपादनासाठी घर मालकाच्या मोठ्या अपेक्षा। गंजपेठेत काही अंतरावरील 2 स्मारकं एकत्र करून भव्य प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव। बाबा आढावांच्या निधनानंतर पाठपुरावा कोण करणार हा प्रश्न सध्या उपस्थित। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 1446 वाहनांची आरटीओकडून तपासणी। जवळपास 22 लाख रुपयांचा दंड वसूल। 249 बसवर आरटीओची कारवाई। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचेही आवाहन।